हॅलो एव्हरीवन, सकाळचे वाजले आहेत 6:30 आणि उठून बघते तर पाणी आले. सो मी कॉक बंद करून टाकीमध्ये पाणी सोडले. टाकी भरेपर्यंत विचार केला की आपण पटकन दूध गरम करूया, म्हणून मी फ्रीजमधून दूध घेतलं आणि गॅसवरती तापत ठेवलं. टाकी भरेपर्यंत म्हटलं दूध तरी गरम होईल. मी आता सध्या चहा घेत नाही, मी कॉफी कधी कधी प्रिफेअर करते. दूध गरम होईपर्यंत साईड बाय साईड मी पाणी भरायला घेतलं. पाणी भरता भरताच मशीन पण भरायला घेतली, म्हणजे नंतर कपडे धुवायला उपयोगी होईल. मशीन भरता भरता भरली आहे. सो टाकी भरती आहे, अजून टाकी खूप भरायला वेळ आहे. तोपर्यंत माझं दूध पण तयार झालं. म्हणून मी म्हटलं टाकी भरेपर्यंत आपण एक कॉफी घेऊया. आणि आजच्या संडे स्पेशल नाश्त्यासाठी मी हा इडलीचं बॅटर केलं आहे. तुम्ही बघू शकता, इडलीचा बॅटर हा विदाऊट सोडा फर्मेंट आहे. आणि हा अर्ध पण पीठ नव्हतं आहे, अर्ध्याला थोडं कमीच होतं. पण हे रात्रभर इतकं फर्मेंट झालं आहे की डबल झालं आहे. आणि मी हे पूर्ण पीठ वापरत नाही, मी हे काढून ठेवते. मला जेवढं वापरायचं आहे मी तेवढंच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते, जेवढं आता नाश्त्यापुरतं लागेल तेवढंच. आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे कधी पुन्हा इन्स्टंट भूक लागली असेल किंवा गडबड असेल तर मी करू शकते. त्याच्यासाठी मी ह्या पिठामध्ये थोडीशी मीठ आणि पाणी टाकते आणि त्याला चांगलं मिक्स करून घेते. आणि इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आणि लिंबू ठेवलं आहे, जेणेकरून इडलीचं भांडं खाऊन काळं होत नाही. आता इडली ही मी स्टीम करायला ठेवते. इडली स्टीम होईपर्यंत मी साईड बाय साईड चटणीची प्रिपरेशन करते. चटणीमध्ये मी खोबरं, भाजकी चण्याची डाळ आणि शेंगदाण्याचं कूट. आणि आम्हाला माझ्या घरी स्पायसी लागतं, त्यामुळे मी भरपूर मिरच्या टाकते. आणि थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकून चटणी चांगली मिक्सरला वाटून घेते. ही इडलीसाठी आम्हाला चटणी थोडी पातळच लागते, म्हणून ह्याच्यात पाणी घालून चांगली पातळ करून घेते. अजून एकदा ह्याच्यात पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता माझी चटणी आता तयार झाली आहे. आता मी ह्याला माझा तडका एकदम नॉर्मलचा प्रिफर करते मी. सो मी फक्त जिरं, मोहरी आणि कढीपत्ता ह्याचाच फक्त तडका देते आणि माझी चटणी इथे तयार आहे. प्लस साईड बाय साईड इथे माझ्या इडल्या पण तयार झाल्यात, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त छानशा झाल्यात आणि हा खाली चिपकतही नाही. बघू शकता तुम्ही, एकदम स्पंजी झालेत.